नमस्कार. आज आपण भारताच्या प्राचीन इतिहासात जरा खोलवर जाणार आहोत. आपल्याकडे काही नोंदी आहेत: सिंधू संस्कृती, वैदिक काळ, मौर्य आणि मग गुप्त साम्राज्य. हो, म्हणजे या नोंदींच्या आधारे आपण या महत्वाच्या टप्प्यांचा, त्यांच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेऊया. बरोबर. काय शिकायला मिळतंय, काय विचार करण्यासारखं आहे, हे बघूया. नक्कीच. भारताची पहिली शहरं, मग वैदिक विचार, पहिलं मोठं साम्राज्य आणि एक सांस्कृतिक सुवर्णयुग, असा प्रवास करूया. चला तर मग सुरुवात करूया सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीपासून. म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व 3300 ते 1300. हडप्पा, मोहेंजोदडो, तिथली शहरं, काय उत्कृष्ट नियोजन होतं. हो ना? विचार करा, त्या काळी प्रमाणित विटा, सार्वजनिक स्नानगृह, इतकंच नाही तर सांडपाण्याची बंद व्यवस्था. हे सगळं खरंच थक्क करणारं आहे. अगदी. पण त्यांची लिपी, सुमारे 400 चिन्ह आहेत म्हणतात, ती अजूनही एक रहस्य आहे. का बरं? खरंय की ही शहरं खूप नियोजनबद्ध होती. भाजलेल्या विटांचा वापर आणि तुम्ही म्हणालात तशी सांडपाण्याची व्यवस्था, हे त्यांच्या प्रगत अभियांत्रिकीचं आणि सामाजिक संघटनेचं प्रतीक आहे, नक्कीच. आणि लिपीचं म्हणाल तर ते गूढ आहे, कारण 400 चिन्ह ही अक्षरमालेसाठी खूप जास्त वाटतात. पण पूर्ण चित्रलिपीसाठी, जिथे हजारो चिन्ह असू शकतात, तिथे ही संख्या कमी वाटते. अच्छा. त्यामुळे ती नेमकी कशी वाचावी, कोणत्या प्रकारची आहे, हे ठरवणं जरा कठीण जाते अजून. आणि व्यापार वगैरे? हो, त्यांचा व्यापार मेसोपोटामियापर्यंत पोचला होता. आणि धार्मिक कल्पनांमध्ये मातृदेवता, पशुपतीसारखी दैवतं दिसतात. पण मग इतकी प्रगत संस्कृती संपली कशी? बहुतेक करून हवामान बदल किंवा नद्यांनी मार्ग बदलले असतील, पूर आले असतील, हळूहळू या शहरांचा ऱ्हास झाला असावा असं मानलं जातं. सिंधू संस्कृतीनंतर मग आपण गंगेच्या खोऱ्याकडे येतो. वैदिक काळ, साधारणपणे इससपूर 1500 ते 600. आणि याची माहिती मुख्यत्वे वेदांमधून मिळते. बरोबर. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. सुरुवातीच्या काळात बघितलं तर निसर्गदेवतांची पूजा दिसते, इंद्र, अग्नी वगैरे. आणि मग नंतरच्या काळात ब्रह्मा, विष्णू, महेश ही त्रिमूर्तीची संकल्पना विकसित झाली. आणि याच काळात वर्णव्यवस्थेचा पण उदय झाला ना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हो, नोंदीनुसार असं म्हणतात की सुरुवातीला ही कामावर आधारित असावी, म्हणजे कर्मावर, पण हळूहळू ती जन्माधारित झाली. अच्छा. स्त्रियांबद्दल काय चित्र दिसतं? सुरुवातीच्या काळात काही विदुषींची नावं येतात, जशा गार्गी, मैत्रेयी. त्यांना शिक्षण, चर्चा यात स्थान होतं असं दिसतं. पण नंतरच्या काळात मात्र त्यांच्यावर बंधनं वाढलेली दिसतात. आणि गुरुकुल शिक्षण पद्धती, यज्ञकर्म, हे पण महत्वाचे होते नाही का? नक्कीच. ते या काळाचे आधारस्तंभ होते. पण एक मिनिट, ही कामावर आधारित व्यवस्था जन्मावर आधारित कशी झाली? म्हणजे काय नेमकं घडलं असेल? काही वेगवेगळी मतं आहेत का स्रोतांमध्ये? म्हणजे असं आहे की हा बदल एकदम झाला नाही, हळूहळू झाला. शेतीचं महत्त्व वाढलं, राज्य विस्तारली, समाजात जास्त स्थिरता आली, मग कामाचं वाटप पिढ्यानपिढ्या पुढे जायला लागलं आणि त्यातून मग जन्माधारूत ओळख अधिक पक्की होत गेली असावी. अर्थात यात बरीच गुंतागुंत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी फरकही असू शकतो. समजलं. आता पुढे जाऊया भारताच्या पहिल्या मोठ्या साम्राज्याकडे, मौर्य साम्राज्य. इसवी सन पूर्व 321 ते 185. चंद्रगुप्त मौर्याने स्थापना केली, चाणक्याच्या मदतीने. हो, एका विशाल भूभागाला एकत्र आणणारं हे पहिलं मोठं साम्राज्य. आणि यात अर्थातच सम्राट अशोक. अगदी. त्याचं स्थान खरंच अद्वितीय आहे. कलिंग युद्धानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि नुसता स्वीकारला नाही, तर धम्म म्हणजे नैतिक आचरणाचा जगभर प्रसार केला. त्याचे शिलालेख तर खूप प्रसिद्ध आहेत. हो ना. ते केवळ भारतात नाही तर दूरवर सापडतात. हे म्हणजे एका राजाने त्याच्या प्रजेशी साधलेला थेट संवादच आहे जणू. सारनाचा स्तंभ, जो आपला राष्ट्रीय चिन्ह आहे, तोही याच काळातला. म्हणजे ही फक्त कला नाही. नाही, ही राज्याच्या बदललेल्या विचारसरणीची प्रतीकं आहेत. आणि चाणक्याचं अर्थशास्त्र, ते फक्त प्रशासन आणि गुप्तहेर यंत्रणेबद्दल सांगतं की त्याचं महत्त्व अजून काय वेगळं आहे? नाही, फक्त तेवढंच नाही. इतका सविस्तर ग्रंथ त्या काळी असणं हेच दाखवतं की मौर्य राज्य माहिती गोळा करण्यावर, नियंत्रणावर आणि अत्यंत व्यवहारी, म्हणजे ज्याला रिअल पॉलिटिक म्हणतात, त्या पद्धतीने राज्य चालवण्यावर किती भर देत होतं. राज्याची सुरक्षा आणि विस्तार याला सर्वाधिक प्राधान्य होतं, हे त्यातून स्पष्ट दिसतं. अच्छा. आणि मग येतो गुप्तकाळ, इसवी सन 320 ते 550, ज्याला अनेकदा सुवर्णयुग म्हणतात.
चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, ज्याला भारतीय नेपोलियन म्हणतात, आणि चंद्रगुप्त दुसरा, विक्रमादित्य, त्याच्या दरबारात तर नवरत्न होती, कालिदासासारखे. हो. पण केवळ कर्तबगार राजे म्हणजे सुवर्णयुग म्हणायचं का? नाही, अर्थातच नाही. सुवर्णयुग केवळ राजांमुळे नाही. म्हणजे या काळात साहित्य, कला, विज्ञान, गणित यात कमालीची प्रगती झाली. अच्छा. मग कशामुळे? साहित्य म्हटलं तर कालिदास, पंचतंत्र. कला म्हटलं तर अजिंठा लेण्यांमधलं काही अप्रतिम काम याच काळातलं आहे. विज्ञान आणि गणितात तर काय म्हणतात त्याला, आर्यभट्ट. आर्यभट्ट. शून्य आणि दशमान पद्धत. अगदी. पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे त्यांनी सांगितलं. विचार करा, त्या काळात हे किती क्रांतिकारक विचार असतील. नालंदासारखं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ याच काळात उभं राहिलं. त्यामुळे कला, विज्ञान, तत्वज्ञान या सगळ्यांचा एक विलक्षण संगम या काळात दिसतो. समाजात एक वेगळी ऊर्जा होती. म्हणूनच हा काळ महत्वाचा ठरतो. पण याच काळात हुणांची आक्रमणं झाली आणि साम्राज्याला हादरे बसले. आणि शेवटी त्याचा अंत झाला. म्हणजे एका बाजूला ज्ञानाचा इतका मोठा उत्कर्ष आणि दुसरीकडे बाह्य आक्रमणांनी शेवट. अगदी. कोणत्याही संस्कृतीचा किंवा साम्राज्याचा प्रवास असा सरळ रेषेत नसतोच. चढ-उतार हे असतातच. तर सिंधू संस्कृतीच्या नगर रचनेपासून गुप्त काळातील ज्ञानविज्ञानाच्या प्रगतीपर्यंत आपण आज एका मोठ्या कालखंडाचा आढावा घेतला. खरंच प्रत्येक टप्प्याने भारताच्या जडणघडणीवर खूप खोलवर परिणाम केला आहे. नक्कीच. आणि या नोंदी पाहिल्यावर की एक गोष्ट स्पष्ट होते. प्राचीन भारतात नियोजन, तत्वज्ञान, प्रशासन आणि कला, विज्ञान या क्षेत्रांमध्ये किती मूलभूत आणि महत्वाची प्रगती झाली होती. बऱ्याच गोष्टी आजही कोणत्या ना कोणत्या रूपात टिकून आहेत. हो, खरे. आणि आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच की या महान संस्कृती आणि साम्राज्यांच्या उभारणीच्या आणि त्यांच्या अस्ताच्या कहाण्यांमधून आजच्या आपल्या समाजासाठी काही धडे घेण्यासारखे आहेत का? यावर नक्कीच विचार करायला हवा.